सादर करीत आहे श्यामची आई, लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 35वी. कथेचं नाव आहे आईचे चिंतामय जीवन. नमस्कार श्रोते हो. आज आपण रात्र 35वी आईचे चिंतामय जीवन या कथेबद्दल ऐकणार आहोत. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. मी औंध संस्थानामध्ये शिकावयास गेलो होतो, परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगवायच्या आहेत. त्या आठवणींपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्यात माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे आम्हा सर्वांस वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हाला सोडून गेला. दत्तगुरू दत्तगुरू म्हणत गेला. ते पहा मला बोलावित आहेत, मी जातो असे म्हणत तो गेला. मी औंधला होतो. तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा. तेथेही प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख कमी होत आहे तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले. मी कोठे जाणार? पैसे तरी कुठे होते माझ्याजवळ? मी माझ्याजवळची घोंगडी विकली. काही चांगली पुस्तकं विकली. 5 रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो. 2-3 महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता. मी हर्णे बंदरात उतरलो. गाडी ठरवून पालगडास आलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुड पक्षी होते. ते मोठ्याने ओरडून गाव जमा करीत होते. आजूबाजूला भुपाळ्या, कोठे वेद पठण ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ते रडेल अशी भीती मला वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणामधून ओटीवर आलो. घरात आई ताक करत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे ती म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे होते ते. गोकुळात खाशी तू दही दूध लोणी, गोकुळात खाशी तू दही दूध लोणी, परब्रह्म होताशी तू नेने परी कोणी, परब्रह्म होताशी तू नेने परी कोणी, एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी, पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी, हे गाणे ती म्हणत होती. मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचं धैर्य मला काही होईना. परंतु मी किती वेळ उभा राहणार? शेवटी दार ढकलले. थाप मारली. कोण? आईने विचारले. मी श्याम असे उत्तर दिले. श्याम? आला रे माझा बाळ, आले हो असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले. आईने मला पोटाशी धरले. देवांना नमस्कार कर, मी त्यांना गुळ ठेवते हो, आधी बस. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लावले होते मी. त्याला देवाने नेले म्हटले दुसरा दृष्टीस पडतो की नाही असे म्हणता आईचा कंठ भरून आला व मी रडू लागलो. वडील शौचास गेले होते. ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली. म्हटलं श्याम आला हो आपला, आत्ताच आला. पाय धुवून घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. श्याम गणपतीवर आवर्तने करीत होता, आला शेवटी. खुशाल आहेस ना? सदानंद गेला असे म्हणून त्याने डोळ्यास उपरणे लावले. नीज जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे. नीज, आई मला म्हणाली. मी कपडे काढले. चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे असे मला वाटत होते.
त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या त्या पांघरुणात निजणे, ते अजून मला आठवते आहे. कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या कुशीत आहे हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्याभोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटते व मी गहिवरतो. घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील गावातील हकीकत सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवटाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली ते मी त्याला सांगितले. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवट म्हणतात. कोकणात कवटाची फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, तुला कवट आवडते का रे? मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाराला गेला असता साप चावून कसा गेला, कोणाची गाय चारताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. गोष्टीत असे काही दिवस गेले. आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आलो असे त्यांना वाटू लागले. अशी शंका त्यांच्या मनात दृढावत चालली होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तमजवळ गोष्टी बोलत मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली. परंतु एकदम दचकून जागा झालो. कोठून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानावर पडला. आई गोवऱ्या निशीत होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडील गोवऱ्या निवडत होते. हाताने काम चालले होते व उभयता बोलत होते. त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली. अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले. तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही. मी राहू देणार नाही अशी आई माझी बाजू घेऊन बोलत होती. त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरे झाले असते. या दिवसात नोकरी तरी कुठे आहे? परंतु तुम्हा मायलेकरांना पसंत पडले नाही वडील म्हणाले. पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल. तो तेथून जाईल. हो, तो घरबशा होणार नाही. खायला काळाने भुईला बार होणार नाही आई म्हणाली. तुला तुझी मुले नेहमीच चांगली वाटतात ग. शेवटी माझेच खरे होईल. तिकडे जमत नसेल म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेल. वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित होते. शेवटी माझ्याने राहावे ना. मी अंथरुणातून उठलो व म्हणालो, भाऊ मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे मी ऐकले. मी उद्याच येथून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो. माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू? मी केवळ खाण्यासाठी व माशामारीत बसण्यासाठी येथे आलो नाही. प्लेग होता तरी मी तेथेच राहणार होतो. जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून, परंतु परगावच्या विद्यार्थ्यास येथे राहू देत ना म्हणून आलो. मी उद्याच जातो. आई उद्याच मी निघतो. त्यांचे नको रे म्हणणे मनावर घेऊ. तिकडचा प्लेग थांबू दे मग जा हो. श्याम, माझे वडील ऐक. माझे वेडीचे ऐक आई म्हणाले. मी थांबणार नाही. मी उद्या येथून माझी रवानगी कर. भाऊ पुन्हा एकदा 10 रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत. तेवढे कृपा करून द्या. आई चिंता करू नको. देवतारी त्याला कोण मारी? ज्याला जगवायचे आहे त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवील. अफाट समुद्रातही तारील. मी म्हटलं, तू तरी त्यांचाच ना मुलगा. तुझा लहानपणाचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल. जा बाबांनो, कुठेही खुशाल राहा म्हणजे झाले. माझ्या मेलीचे डोळे देव का मिटवीत नाही? काही समजत नाही.
चांगली सोन्यासारखी पोरे नेतो, आम्हाला रडवायला लागतो, असे आई म्हणाली. रात्र गेली, दिवस उजाडला. मी आईला म्हटले, माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही तर महिनाभराने जावेच लागणार ना. तू परवानगी दे. शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादीत नसे. शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच एका कधी धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळी देणारे होते, स्वातंत्र्य देणारे होते. वडिलांवर रागावून मी परत जावयास निघालो. आईला रडे आवरे ना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला, दुसरा प्लेगात उडी टाकायला जात आहे असे तिला वाटले. परंतु ती काय करणार. बाप लेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली जात होती. मी आईच्या पाया पडलो, वडिलांचे पाय धरले. उभय त्यांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला. मी गाडीत बसलो. गड्यांनो, आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन. त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिच्या भस्ममय मूर्तीचे शेवटी स्मशानात मी पाहिली. आईला मी त्यावेळीस कायमची सोडित आहे. तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशाविरुद्ध देवाची इच्छा, हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते ना. दुसरे काय. श्रोते हो, तुम्हाला कथा आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. माझ्या कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.